नर्सिंग कॉलेजच्या आदिवासी विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली। सदर मयताचे नाव निशा राया वळवी असून अस्तंबा मूळ गाव असून पिंपळनेर येथील 1 महिन्यापूर्वीच नर्सिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले होते। पिंपळनेर येथील सामोडे रस्त्यालगत असलेल्या एका खासगी बिल्डिंगमध्ये असलेल्या हॉस्टेलमध्ये इतर विद्यार्थिनींसोबत ती राहत होती। रात्रीच्या वेळेस सर्व झोपेत असताना निशा वळवी बाथरूममध्ये गेली असता सकाळच्या सुमारास एका विद्यार्थिनीने बाथरूममध्ये जात असताना दरवाजा उघडला असता तर निशा ही खिडकीला दोराच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने सदर विद्यार्थिनीने संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले। कर्मचाऱ्यांनी घडलेल्या घटनांची माहिती पोलिसांना दिली। पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले व निशा वळवी यांची डेड बॉडी पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केली व निशा वळवी यांचे नातेवाईकांना प्रथम घटनेची माहिती दिली। मयत निशा वळवी यांचे नातेवाईक सकाळी पिंपळनेर येथील हॉस्टेलमध्ये दाखल झाले। नातलगांनी एकच आक्रोश केला, सदर घटनेतील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही। घटनास्थळी प्रकल्प अधिकारी जोशना पाटील व सहकारी सोबत दाखल झाले आहेत। घटनास्थळी पोलीस अधिकारी देखील दाखल झाले आहेत। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। आमची भूमिका एवढीच आहे की त्या मुलींनी आत्महत्या केली, गळफास घेतला असं संबंधित आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं असेल, परंतु त्या मुलींनी आत्महत्या केली किंवा गळफास घेतल्याचा कोणताही सबब पुरावा आमच्याकडे नाही। आम्हाला जशी माहिती पडली त्यावेळी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना आम्ही सांगितलं की आम्ही जोपर्यंत वसतिगृहात येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रेत उतरवू नका। तरी सुद्धा पोलीस असतील, आदिवासी विकास विभागाचे कर्मचारी असतील, त्यांनी बेईमानीप्रमाणे आम्हाला कोणतीही माहिती न देता प्रेत उतरवत आहेत। कायदेशीररित्या आम्ही काम करत आहोत हे याच्यातली कोणतीही माहिती न देता त्यांनी प्रेत उतरवून परस्पर ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथे पोहोचवलेलं आहे। आम्ही जवळपास 6 तासाचा प्रवास करून पिंपळनेरला पोहोचलो अस्तंब्याहून, तरी सुद्धा संबंधित आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी असतील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी असतील किंवा आयुक्ताचा कोणताही कर्मचारी आतापर्यंत वसतिगृहात आलेला नाहीत। त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने आम्हाला जोपर्यंत योग्य ती माहिती आम्हाला देत नाहीत, इथं जोपर्यंत जबाबदार व्यक्ती येत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाहीत। हा आमचा गावकऱ्यांचा आणि नातेवाईकांचा रोष आहे। त्याच्यामुळे जर पोलीस कर्मचारी आम्ही ज्यावेळी त्यांना सांगायला जातो त्यावेळी सुद्धा ते आदिवासी विकास विभागाचे अधीक्षिका आहेत गृहपालांचे, त्यांच्या बाजू घेऊन बोलतात। जर त्यांना पोलिसांना गृहपालांना माहीत पडण्याआधी जर पोलिसांना माहीत पडते तर काहीतरी कारण आहेत असा आमचा आरोपच आहे। त्याच्यामुळे इथं जोपर्यंत आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा आयुक्त असतील किंवा प्रकल्प अधिकारी असतील ते आल्याशिवाय आम्ही रुग्णालयात जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथं काम मानून असणार। त्यांनी जर योग्य प्रकारे न्याय नाही दिला तर पोलीस आयुक्तांकडे आम्ही तक्रार करायला नाशिकला जाणार, इथून आम्ही हटणार नाही। माझं नाव मगन राया वळवी, निशा राया वळवी मोठा भाऊ आहे मी। ती मुलगी अशी होती की तिला मोबाईल दिलेला फक्त महिना सुद्धा नाही झाला आणि ते काल रात्री ते 11 वाजेपर्यंत ऑनलाईन होते व्हॉट्सअप वरती। त्याच्यानंतर ते दुपारी तिच्या मोठा भाऊ आहे रोहित सोबत बोलली आणि 10-11:30 दरम्यान सकाळी मम्मी सोबत बोलली घरी। त्याच्यानंतर हे काय घडलं ते आम्हाला सांगितलं नाही आणि नंतर किती 3:27 घरी फोन गेला, तेव्हा सांगितलं की तुमची मुलगी असं मेलेली आहे असं बोलले। ते कोण बोललं आणि कोणतरी बोललो, अध्यक्षिका मॅडम होते आणि त्याच्यासोबत कोणतरी होतं आणि त्यांना म्हटलं आम्ही की हे प्रेत उतरवू नका तुम्ही, आम्ही येईपर्यंत तिथेच राहू द्या। हे सांगायला लागलं की आम्ही प्रेत उतरवून घेतले आणि पुढची प्रोसेस करायचं चालू करून दिलं म्हटलं आणि ते आम्ही उतरवू नका सांगत होते, दबाव देत होते, आम्हाला धमकवत होते। काय करत होते शिक्षण? ते जीएनएम फर्स्ट इयरला होते। इथे दिवाळीच्या अगोदर ऍडमिशन झालं हॉस्टेलला, तिथे 7 ते 8 दिवस राहिली दिवाळी अगोदर। नंतर दिवाळीच्या सुट्टी निमित्त घरी गेली, घरून ती आता आलेला 5-6 दिवस झाले। त्यानंतर आता हे झालंय। तुम्हाला कोण धमकत होता?
त्यांचं नाव सांगितलं नाही आम्हाला, पण फोनवरती बोलत होता तो. आमच्या गावातली मुलगी सोबतची, तिच्या मोबाईल वरती बोललो आम्ही. तर तिला त्यांना बोलायला दिलं. पहिला अधीक्षिका मॅडम बोलले, त्यानंतर ते कोण होते ते नाव नाही सांगितलं. आता इथे आला कोणताच अधिकारी आतापर्यंत इथे पोहोचला नाही. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही रात्री कोण बोलणार होता त्यांना फोन इथे बोलवा. तो माणूस सुद्धा इथे येत नाही, अजूनपर्यंत आलेला नाही. आम्हाला दाखवलाच नाही. रात्री हे बोलले हे पण नाही दाखवलं आम्हाला. आले आम्ही अधीक्षक मॅडम आहे त्यांना विचारलं कोण होतं रात्री बोलणार, ते नाव सुद्धा नाही सांगत आहे. आता नेमकं काय केलं? सुसाईड केलंय म्हणताय, ते गळफास घेतलाय असं म्हणताय. मुलगी अशी होती की ते सुसाईड नावाचा विषयच नाही होते. दवाखान्यात इंजेक्शनला बघून घाबरते ती मुलगी, तर सुसाईड करायची ती एवढी हिंमतच नाही तिच्यात. खूप शांत मुलगी होती ती. प्रत्येक एक व्यक्ती गावातले सगळे माणसं ओळखताय मुलगी कशी होती. आणि ते कोणत्या तरी मॅडम होत्या त्यांनी सुद्धा बघितलंय म्हणे. आता हे कडक कारवाई झाली पाहिजे. कारवाई कडक झाली पाहिजे. आणि ते मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय घेणार नाही ताब्यात.